आधी खोमेनींना धमकी, आता थेट घरावर हल्ला. अमेरिकेनं भेदलं खोमेनींचं सुरक्षा कवच. अमेरिका खोमेनींची राजवट संपवणार. इस्रायल अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी राबवत इराणवर जोरदार मिसाईल हल्ले सुरू केले आणि मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला. यात अमेरिका आणि इस्रायलनं थेट इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनी आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना टार्गेट केलंय. अमेरिकेनं खोमेनींच्या घरावर हल्ला करत खोमेनींचे वरिष्ठ राजकीय सल्लागार अली शामखानी आणि इराणी रिव्हॉल्युशनरी गार्डच्या टॉप कमांडरचा खात्मा केल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. आयातुल्ला खोमेनींच्या सत्तेला हादरे बसलेत. इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड कमांडर जनरल मोहम्मद पाकपोर ठार झालाय. इराणचे लष्कर प्रमुख जनरल आमिर हातामी ठार झाल्याची शक्यता आहे. दरम्यान शस्त्र खाली ठेवा अन्यथा मृत्यूला सामोरं जा असा थेट इशारा याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनींना दिलाय. That this terrorist regime can never have a nuclear weapon. I'll say it again. They can never have a nuclear weapon. To the members of the Islamic Revolutionary Guard, the armed forces, and all of the police, I say tonight that you must lay down your weapons and have complete immunity, or in the alternative, face certain death. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणनं अणुकार्यक्रम थांबवला नाही तर विध्वंस घडवण्याचा इशारा दिलाय. גם היום בחג הפורים, הפור נפל, וסופו של משטר הרשע ליפול גם הוא. הנביא עמוס אומר, אריה שאג מי לא יירא. במבצע שאגת הארי אנחנו שואגים, אל תירא ישראל, כי גור אריה הלא אתה. נעמוד כאיש אחד בלב אחד, ובעזרת השם נבטיח את נצח ישראל. आता इस्रायल अमेरिकेनं इराण विरोधात छेडलेलं युद्ध हे खोमेनींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी आणि इराणचा अणु कार्यक्रम बंद पाडण्यासाठी असल्याचं आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांनी म्हटलंय. ज्यामध्ये प्रामुख्याने इस्रायलकडनं जो अटॅक केला गेला त्याच्या माध्यमातून इस्रायलचा आणि अमेरिकेचा उद्देश स्पष्ट आहे. इराण हा अनेक आर्थिक समस्यांमधनं चाललेला आहे आणि आता युद्धाचं किंवा संघर्षाचं माध्यमातून जे नुकसान होणार ते इराणला परवडणारं नाहीये. त्यामुळे लोकांचं प्रेशर हे आयातुल्ला खामेनी सरकारवरती प्रचंड वाढणार आहे आणि त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणणं हा इस्रायल आणि अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून आजचा अटॅक जो आहे तो प्रामुख्याने केला गेलेला आहे. अमेरिका इराण अणु करारावरील मतभेदानंतर तणाव तीव्र झाला असतानाच इस्रायलनं केलेल्या हल्ल्यावेळी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी तेहरानमध्ये उपस्थित नव्हते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आधीच एका अज्ञात आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. मात्र इस्रायल आणि अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना आता खोमेनींचा पत्ता शोधून त्यांचा खात्मा करणार का आणि इराणमधील खोमेनींची राजवट उलथवून टाकणार की इराण कडवी झुंज देत अमेरिका आणि इस्रायलचे मनसुबे उधळून लावणार याकडेच जगाचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.